डोळे बंद केले. संपूर्ण शरीर शांत, प्रसन्न, आनंदी आनंदी आनंदी. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. माझे संपूर्ण शरीर रिलॅक्स रिलॅक्स शांत. कुठलाही आजार, कुठलाही त्रास त्यामध्ये नाही आहे. एक 2 मिनिटात आपण दत्तगुरूंची जिथे जिथे पादुका आहे तिथे पटकन दर्शन घेऊन येऊया. गिरनारच्या शिखरावर आपण पोहोचलो आहोत. अतिशय थंड हवा सुटली आहे. खाली वाकून बघितलं की भीती वाटते, इतकी खोल दरी आहे. 10,000 पायऱ्या चढून चढून थकलो आहोत आपण आणि शेवटच्या 20-25 पायऱ्या राहिल्या आणि लांबूनच दत्त शिखर दिसायला लागलेलं आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा याचा जप ऐकी कानावर येत आहे. आतमध्ये आरती चालू आहे, घंटा नाच चालू आहे आणि एक एक पायरी आता 5, 4, 3, 2, 1 अशा पायऱ्या राहिल्या आहे आणि त्या दरवाजाच्या आत गेली आहे आणि महाराजांचे भल्ले मोठे, आपला हाताचा आकार असतो एवढे लांबी, एवढे मोठे दत्त चरण समोर तिथे गेली आहे. त्याच्यावर अत्तर लावलंय, चंदन लावलेलं आहे, फूल अर्पण केलेले, नेलेला सगळा प्रसाद अर्पण केलाय, त्याला उदबत्ती धूप दीप ओवाळला आहे आणि नमस्कार केली आहे आणि त्या चरणांना परिक्रमा करतात. तिथे छोटीशी ती प्रदक्षिणा केलेली आहे. तिथून उतरत होती मी तेवढ्यात डायरेक्ट नरसोबाच्या वाडीला पोहोचली आहे. आज दत्त जयंती, खूप गर्दी आहे वाडीला. माझाही नंबर आलेला आहे. लांबून मला फक्त ती छोटीशी देवळी सारखं मंदिर आहे दिसत आहे. आता माझा नंबर यायला लागलाय, ती जाळी दिसायला लागलीये आणि पटकन मान वाकवून बघते तर महाराजांच्या त्या 2 चरण पादुका की ज्याच्यावर चंदनाचं लेपन केलेलं आहे अशा पादुका दिसत आहेत. त्यांना नमस्कार केलाय, धूप दीप दाखवलेला आहे, प्रसाद दाखवलाय, फुलं अर्पण केली. त्यानंतर औदुंबराला गेली आहे, तिथल्या पादुकांना नमस्कार केला आहे. माहूरला महाराजांच्या जन्मस्थानी गेली आहे, तिथे नमस्कार केला आहे. गाणगापूरला गेलेली आहे, खूप गर्दी आहे असा नंबर येत आहे आणि छोटस प्रत्येक जण वाकून बघत आहे. आता माझा नंबर आलेला आहे आणि छोटस कोनाड आहे त्यातनं वाकून आत बघत आहे आणि धन्य धन्य वाटत आहे. त्या निर्गुण पादुकांचं दर्शन होत आहे, त्यांना नमस्कार करत आहे. तिथून अक्कलकोटला पोहोचली आहे. अक्कलकोटला पण प्रचंड गर्दी आहे. आत मंदिरात गेली, एकेकाचा नंबर येतो आहे. माझ्या ताटात सगळं पूजेचं साहित्य आहे आणि हळूहळू हळू जवळ जात आहे आणि महाराजांचं दर्शन होत आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी. तिथून जेव्हा परत येत होती खोपोलीला गेली आहे. खोपोलीला लाखो लोक आलेले आहेत, तिथेही नंबर लावलेला आहे. स्वामींच्या कृपेने सगळीकडे माझा नंबर पटकन लागत आहे. आता गाभाऱ्याजवळ गेली आहे, नंबर येत आहे, नंबर येत आहे आणि एकदम जवळ गेल्यावर सुगंध येत आहे. महाराजांची समाधी दिसायला लागली, त्यांची प्रसन्न मूर्ती दिसायला लागलेली आहे. नमस्कार केलाय, घरातल्या सगळ्यांसाठी प्रार्थना केलेली आहे. तिथला प्रसाद घेऊन मी देवाच्या पावलाने माझ्या घरी आलेली आहे. तसे एका क्षणामध्ये मी सगळे दत्तक्षेत्र फिरून आलेली आहे. परत महाराजांना एकच प्रार्थना करायची आहे, जन्मानुजन्म माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर तुमची कृपा असू द्या, माझ्या सोबत अखंड राहा. महाराजांचं वाक्य आहे ना, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. तर तुम्ही आज जे आले तुमच्या खरोखर पाठीशी, पाठीशी म्हणजे मागे उभे राहिने, आपला जो पाठीचा मणका असतो त्याच्यामध्ये महाराज आहे आणि जो ध्यान करतो, जेव्हा आपण ध्यानाला बसतो तर त्या मणक्यातनं ते प्रकट होतात, नाही तर फक्त मागे उभे आहेत महाराज नाही. एखादी गोष्ट दिली, तुम्हाला अत्तराची बाटली दिलीये, ती उघडली तर सुगंध येईल. तसे महाराज कुठे आहे हे तुम्हाला सांगून ठेवलंय, पण जेव्हा तुम्ही ती साधना ध्यान करणार आहे तेव्हा ते तत्व आपल्यामध्ये प्रकट होणार आहे. श्री स्वामी समर्थ.